स्ट्रायकर एंडवर वामन कावळे, नॉन स्ट्रायकर एंडवर ऋषी बेहरे, बॉलिंग मार्कवर सर्वेश नाईक, संघाचो कॅप्टन नायक सेनापती, बॉलिंग मार्कवर पहिलीच ओव्हर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, पहिलो चेंडू सोडून दिलो वामन कावळे. आरवली टीमचा नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप मोठ्या स्तरावर घेतला जाता. अगदी 2 वर्षापूर्वी तर या संघान एकामागोमाग एक स्पर्धा जिंकण्याचो एक सपाटो लावलेलो. मोठमोठ्या स्पर्धांची विजेतेपदा या टीमने आपल्या नावे केली. वामन कावळेचो फटको लॉंगॉनच्या चपरावरसून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ओलांडून चेंडू ब्रह्मांडाच्या दिशेन सरपंच चषक षटकार डायरेक्ट चंद्रार. वामन कावळे दमदार सुरुवात, पावळेचा पाणी पाच टाक, 2 बॉल सरले. तिसरो चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू शॉट थर्ड मॅनच्या दिशेन, मॅन्डेटरी पॉवर प्ले, एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग शॉटवर, एक शॉट पॉइंट फॉरवर्ड, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन सर्कलच्या आत. लोअर फुल टॉस क्रीजच्या कोणात जाऊन खेळलो वामनने फटको. खरतर सर्वेश आणि अशा गोलंदाजावर ज्याप्रमाणे यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्ञानी पिंगळेन पुढे रवत प्रहार केले होते, ती रणनीती बनवची लागतली. पण सध्या दबाव सर्वेशच्या नावाचो. स्ट्रायकर यांच्या दिशेन ऋषी बेहरे, ऋषीचो फसलेलो फटको फॉलो थ्रू मध्ये. आता ह्यो गोल फिरलो तरी सुद्धा कमाल असा सर्वेश तुझी. कारण ज्यावेळी एखादो क्षेत्ररक्षक मैदानावर झेल टिपताना स्वतःभोवती गोल फिरता, त्यानंतर झेल टिपणं खूप कठीण असतं. पण सर्वेशने या कठीण काम सार्थ केला. ऍक्शन रिप्ले बघूया. या चेंडूवर नेमक्या काय झाला. पहिली विकेट गेली आणि ऐकूया डीजे मसूरकर. आदरणीय संजयजी कांबळे आणि गुरुनाथ चांदेरकर साहेब तुमका विनंती. आदरणीय संजयजी कांबळी साहेब आणि गुरुनाथ चांदेरकर साहेब तुमका विनंती. मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होचा. उद्याचो दिवसाचो ड्रॉ तयार झालो. खयचे 4 संघ उद्या कोणाकोणाक अंगावर घेतले आणि शिंगावर घेतले, थोड्याच वेळात पूर्ण ड्रॉ आपण बघूया. धावसंख्या स्थिरावलेली पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर सर्वेश, स्ट्रायकर यांच्या दिशेन प्रणय बागकर. प्रणयच्या नावाप्रमाणे मैदानावर बॅट आणि बॉलचो प्रणय रंगतलो की नाही. दुसऱ्या बाजून सर्वांचो एकच ईश्वर म्हणजे सर्वेश. एक विकेट तर सर्वेशने मिळवली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचो शेवटचो बॉल. स्टिअर केलो चेंडू डीप थर्डमॅनच्या दिशेन. शॉर्ट थर्डमॅन आणि गली हे 2 खेळाडू चेंडूच्या मागे. दोघांच्या मधून जोपर्यंत चेंडू येतात शरदच्या हातात. 2 धावेनिशी बदललो धाव फलक. पहिल्या ओव्हरीची समाप्ती 9 रन्सावर. पहिल्या विकेटचा पतन. अरवली टीमच्या गोलंदाजीचा एक वैशिष्ट्य असा, खूप कमी एक्स्ट्रा या टीमने खर्च केले. खूप कमी एक्स्ट्रा अरवली संघान खर्च केले. ह्या त्यांच्या गोलंदाजीच्या शिस्तबद्धतेचा लक्षण असा. यावेळी पहिली बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरीत 9 रन, एका विकेटचा पतन. बाद झालो खेळाडू ऋषी बेहरे आणि सध्या जोडी मैदानावर. स्ट्रायकर एंडवर वामन कावळे 1 षटकार आणि नॉन स्ट्रायकर एंडवर प्रणय बागकर 2 रनचा. दुसऱ्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवर गणेश करगुटकर. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू गणेश करगुटकर बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन. जोपर्यंत चेंडूच्या मागे येतात क्षेत्ररक्षक मयुरेश जामदार. एका धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स 10 रनचा वर.
पहिल्या इनिंगचो खेळ टॉस जिंकून बॅटिंगचो निर्णय आरवलीश्वर आरवली संघ संध्याकाळच्या सत्रात मैदानावरच्या झेंड्यांच्या फडफडण्याचा वेग आवेग सुद्धा थोडंसं कमी झालो आणि त्यामुळेच बॅटरला थोडासा मैदान कमी मदत करतली या इराद्यान पण यावेळी बॉलरला केली मदत गणेश कनगुटकरचो चेंडू वेगात इलो बॅटचा चुंबन घेऊन शरदच्या हाती जाऊन विसावलो दुसरी विकेट 10 रन्सावर सरपंच चषक 2026 तिसरं पर्व चौथ्या दिवस संध्याकाळचं सत्र शेवटची लढत आरवलीश्वर आरवली टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय 2 विकेट गेले पण रन झाले 10 नंबर 4 च्या पोझिशनवर बॅटिंगसाठी अनुप मातोंडकर 10 धावा 2 विकेट थोडीशी नाजूक स्थिती असा पण आरवलीश्वर आरवली संघ फिनिक्स पक्षाप्रमाणे असा राखेतून झेप घेण्याची ताकद असा या संघामध्ये त्यामुळेच हंसिका स्फोट रेडी निरवडे या संघाचे खेळाडू सुद्धा गाफील रवाचे नाही कारण या दोन टीमची एकमेकांबरोबर बऱ्याच वेळा भिडंत झालेली असा गाठ पडलेली असा एकमेका कमी लेखणारे हे दोनही टीम नाही असत कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवर जात जागा तर बनवलेली पोझिशन सुद्धा होती पण थोडंसं बाउन्स मिळालो अतिरिक्त गणेशला मिळालो की गणेशने मिळवलो तो त्यांनी मिळवलो असा म्हणणं जास्त संयुक्तिक ठरतला कारण गणेश कनगुटकर यो असो खेळाडू असा काचेवर सुद्धा चेंडू स्विंग करण्याची कॅपॅसिटी या बॉलर मध्ये असा तो गणेश बॅकफुटवर जात खेळलो चेंडू एखादी झेल टिपण्याची संधी होती शॉर्ट थर्ड मॅनला दुसऱ्या अँगल मधून जर ऍक्शन रिप्ले बघूक मिळालो तर काय मजा येते बघा बॅटर किती क्रीजच्या कोणामध्ये गेलो शॉट खेळण्यासाठी ह्यो बघा ह्यो ऍक्शन रिप्ले बघा खरा तरी हे रन व्हॅलिड असत की नाही ह्यो सुद्धा प्रश्न पडतलो व्हॅलिड असत कारण एक पाय त्याचा क्रीज मध्ये होतो दुसरं पाय त्याच्या क्रीजच्या मागे गेलेलो स्वीप करण्याचा प्रयत्न एक सिंगल या बॉलवर डॉट बॉल माफ करा स्थिरावलेली धावसंख्या दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरीमध्ये खर्च केलेले तब्बल 9 धावा सर्वेश नायकान पण या ओव्हरमध्ये गणेश कनगुटकरने फक्त 3 रन खर्च केले शेवटचा बॉल शिल्लक शेवटचा बॉल सुद्धा डॉट निर्धाव चेंडूनिशी 2 ओव्हरी सरले 6 ची सरासरी राखत आरवलीश्वर आरवली संघाची धावसंख्या 2 बाद 12 12 for 2 आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर सर्वेश नाईक संघाचो कर्णधार दिसतलो बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरीत त्यांनी 9 रन खर्च केले आपलं कोटो समाप्त करण्यासाठी सर्वेश कॅप्टनने जबाबदारी घेतली धारदार गोलंदाजीसाठी यो खेळाडू ओळखला जाता बॅटिंग सुद्धा तेवढीच दमदार असा 2 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे होडावडा संघाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेनिस क्रिकेटच्या मैदानावर एक दहशत होती सध्याच्या घडीक ही दहशत निरवडे संघाची असा कारण निरवडे संघाची ताकद यावेळी बॉलिंग मार्कवर तुमका दिसतली सर्वेश नाईक ज्याचं नाव असा 12 हे धावफलक 2 विकेटचा पतन पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट सर्वेशने मिळवली वामन कावलेचो फसलेलो फटको कव्हर्स मध्ये चेंडू थोडासा फ्रस्ट्रेशन सर्वेशच्या चेहऱ्यावर पण नोमॅन्स लँड मध्ये चेंडू होतो बाद करण्याची संधी नव्हती वामन ज्या वामनने पहिल्या 2 ओव्हरीमध्ये आपले फटके थोडेसे मॅन केले यावेळी ही शस्त्र बाहेर काढण्याचा तेचो इरादो असा आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली
घेवचा होता ऍडमिशन, पण खिशात नाही डोनेशन. तिसरी विकेट 12 रन्सावर. बारा ह्यो धावफलक, 3 विकेट. तिसऱ्या ओव्हरीचो दुसरो बॉल. सर्वेशने विकेट मिळवली आपल्या नावावर. ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी दाजी नायकाची दहशत, सध्याच्या घडीक सर्वेश नायकाची दहशत क्रिकेटच्या मैदानावर. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, दशावतारात भय ब्रह्मराक्षसाचो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटच्या मैदानावर भय निरवड्याच्या सर्वेश नायकाचो. तो सर्वेश बॉलिंग मार्कवर. निरवडे हे गाव सुद्धा अगदी माका जवळचो गाव, कारण निरवडेमध्ये मी क्रिकेटची कॉमेंट्री तर केलंय, कबड्डीची कॉमेंट्री केली, त्याचबरोबर पैठणीचो खेळ सुद्धा निरवडेमध्ये माका करण्याची संधी मिळाली. रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं निवेदन सुद्धा निरवडे गावात जाऊन करू गावला. आणि त्यामुळेच निरवडे गावातले प्रत्येक खेळाडू, प्रत्येक जण अगदी जवळचे जिवलग मित्रांसारखे. त्याच निरवडेची टीम. पण दुसऱ्या बाजून जर आरवली टीमचा विचार केलो तर ज्या गावात वर्षातून किमान 20-25 वेळा मी येतोय असे काही निवडक गाव असत, आणि त्यापैकी एक म्हणजे आरवली. या गावचा सुद्धा अगदी जवळचा नाता असा, आणि त्यामुळे आज या दोन टीम मध्ये जेव्हा सामना चालू असा त्यावेळी खयचो संघ जिंकात असा जर विचारला तर माझ्यासाठी सुद्धा एक संघ निवडणं कठीण. सामना सध्या तरी खूप शांत चालू असा, पण ही शांतता वादळापूर्वीची असा. वादळ मैदानावर नक्की येताला, कारण गौरव गडेकर मैदानावर इलो. यापूर्वीच्या मॅचचो हिरो, मॅन ऑफ द मॅच त्याला साथ देताना अनुप मातोंडकर. या जोडीमध्ये एक भागीदारी होणं गरजेचा असा फायटिंग टोटल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेन, आणि ज्या जागेवर यापूर्वीचा बॅटर बाद झालो त्याच जागेवर अनुप सुद्धा बाद झालो. मालवणीत जर सांगायचा तर पाटलीन गेली करडाक आणि आग लागली भरडाक. सरपंच चषक. ज्ञानेश स्कोररच्या भूमिकेत असा. मागासपासून मी सकाळपासून सांगलंय सरपंच साहेब, ज्ञानेश केरकरची ही शेवटची स्पर्धा असा ॲज अ स्कोरर म्हणून, निमो म्हणून. पुढच्या स्पर्धेत तो येतलो तेव्हा जेवणकारी म्हणून येतलो. 1 मेचा सगळ्यांनी आमंत्रण लक्षात ठेवा. 1 मे कोंडुऱ्यामध्ये लग्न असा, आणि हॉलचं नाव असा पारिजात. प्राजक्त, जो प्राजक्त थेट स्वर्गातून भगवान शिवशंकरांनी आणलो, सत्यभामेच्या दारात लावलो, आणि म्हणून रुक्मिणी नाराज झाली. तो प्राजक्त म्हणजे पारिजात. त्या पारिजात हॉलमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि त्या दिवशी आमच्या ज्ञानाचा लगीन असा. तुमका सगळ्यांका आग्रहाचं अगदी मना काळजाचून आमंत्रण. धावसंख्या स्थिरावलेली 13 रन्सावर, 3 विकेट. आणि नवीन फलंदाज मैदानावर विघ्नेश अंदुरलेकर. स्टीअर केलो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेन. जी फील्ड प्लेसमेंट लावली ना सर्वेश, खराच तुझा कौतुक असा. योग्य जागेवर योग्य व्यक्ती. नेपोलियन बोनापार्टला कोणीतरी विचारला, सगळी युद्ध तू कशी काय जिंकलस, आणि नेपोलियन बोनापार्ट म्हणालो, युद्ध जिंकण्याची माझी रणनीती अगदी स्पष्ट. योग्य जागी योग्य व्यक्ती आणि योग्य जागी योग्य सामान. त्या जोरावर मोठमोठी युद्ध सुद्धा जिंका घेतात. पण या मोठ्या योद्ध्यांची जेव्हा नावा घेतली जातात ना, तेव्हा संपूर्ण जगातल्या मातब्बर योद्ध्यांमध्ये आपल्या राजाचं नाव घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज. तुमच्या हातात मोबाईल असतो, त्या मोबाईलवर गुगलला जाऊन कधीतरी टाईप करा फादर ऑफ इंडियन नेव्ही, आणि फादर ऑफ इंडियन नेव्ही टाईप केल्यानंतर जा उत्तर येतला ना, त्या उत्तर वाचून ऐकून बघून तुमची छाती सुद्धा 2 इंच नक्की वर येतली. छत्रपती शिवाजी महाराज, द फादर ऑफ इंडियन नेव्ही.
आणि त्यामुळेच नेव्हीच्या झेंड्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झळकली ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशवंतगडाच्या पायथ्याशी यशवंतगड मैदानावर चाललेली सरपंच चषक रेडीची ही स्पर्धा तिसरा पर्व. 14 यो धावफलक, 4 विकेट. बॉलिंग मार्कवर पियुष बॅटची कड घेऊन चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने. 1 रनचा बदललो धावफलक 15 रनचावर. चौदा धावा. यावेळी आमचं ज्ञानाची आकडेवारी अगदी अचूक असा. कालच जरासं गोंधळ झालो, त्याचा सुद्धा एक वेगळा कारण असं सांगतंय काय होता. रन झाले 14. हुक केलेलं फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्यापूर्वी शरद चेंडूच्या खाली. व्हॉट अ कॅच. टाळ्या वाजव या शरद बांदिवडेकर साठी. 5वी विकेट 14 रनचावर. थँक्यू डीजे. एकाचे दोन करणं म्हणजे काय? लगीन करणं. म्हणजेच एकाचे जर 2 करतलो तर आपण 2चे किती करतलो? 4 करतलो. आणि त्यामुळे काल 3चे 6 झाले. म्हणजे मैदानावर 3 रन इले पण चुकान 6 रन लिहिले गेले. कारण मनात डोक्यात एकच विचार होतो, एकाचे 2. धावसंख्या 14. 5 विकेट ही थोडी चिंतेची बाब. सायकर यांच्या दिशेने निलेश विघ्नेश बाद होणं. विघ्नेश खराब शॉट सिलेक्शन. एका बाजून गौरव वाट बघता आपल्याकडे स्ट्राईक कधी मिळतली. गौरवकडे स्ट्राईक जास्त देणं गरजेचं असं अपेक्षित असं. अशा वेळी आखो टप्प्याचा चेंडू. बॅटर शॉट खेळान झालो आणि त्यानंतर बॉल शरदकडे जाऊन पोचलो. कोल्हापुरी भाषेतली एक म्हणा, साप गेला आणि भुई तुपाटली, अगदी तसा चित्र मैदानावर. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन कॅचिंग प्रॅक्टिस. 6वी विकेट 14 रनचावर. आरवली टीमचा काय झाला आणि काय चालला काय कळणार नाही. जो येता तो मैदानावर फक्त हजेरी लावून परतता. सोमा गेलो आणि पाठपुरावा करून निलो. ही 6वी विकेट. हंसिका स्पोर्ट रेडी संघ सध्या खुश असा. आणि हंसिका स्पोर्ट रेडी संघाचे मालक किसन माडाच्या मुळात बसले होते टेकून. हा लय खुश असत आपल्या टीमच्या कामगिरीवर. किसन मामलेकर. किसन जरा हात उंचावून दाखवा. खिशात काय लिंबू बिंबू असा? माडाच्या झाडात टेकून बसलात. खिशात काय असा ते काढून दाखवतेले बघा. मोबाईलचा फक्त डाव्या खिशात काय नाही असा. हंसिका स्पोर्ट रेडी संघ ही थोडीशी मस्करीची बाब. पण आमच्या कोकणात हे प्रकार काय चलनत नाही. फक्त थोडीशी मजा मस्तीसाठी हे काही शब्द आम्ही वापरतो. या दरम्यान उडालो कारंजो फुटलेली पाईपलाईन. शरद बांदिवडेकर. शरद यस नो आणि वेट या 3 शब्दांचा महत्व क्रिकेटचा मैदान, व्हॉलीबॉल आणि संसार या 3 जाग्यांवर खूप जास्त असा. नेमकी ती चूक झाली. एक गोष्ट बरी झाली की हे दोघं आपट्टा वाचले. कॅच सुटला तरी चलात पण फिल्डर एकमेकावर आदळणं मोठा नुकसान असा. 1 रन या बॉलवर. ह्यो इलो 1 रन एक्स्ट्राच्या रूपात. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत बदल. 15 धावा 6 विकेट. बॉलिंग मार्कवर पियुष बर्डे. सकाळपासून पियुषने खूप चांगली गोलंदाजी केली. तोच पियुष संघासाठी अमृत.
बॅटची कट शॉट फाईन लेगच्या दिशेन क्षेत्ररक्षण सुंदर एक सिंगल फक्त मिळतलो. देव आणि दानव या सगळ्यांनी एकत्र मिळून सागराचा मंथन केला, वासुकीची दोरी केली आणि मेरू पर्वताची रवी केली. आणि ह्या समुद्रमंथन बाहेर केल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडली 14 रत्न आणि त्या रत्नांच्या सोबत बाहेर पडला हलाहल आणि अमृत. त्या हलाहलाचा प्राशन केला भगवान शिवशंकरांनी आणि म्हणून त्यांचा कंठ निळो झालो आणि तेव्हापासून भगवान शिवशंकर नीलकंठ या नावाने ओळखले गेले. त्याच हलाहलाच्या सोबतींचा बाहेर पडला अमृत. त्या अमृताचा हे समानार्थी शब्द म्हणजे पियुष, जो यापूर्वी बॉलिंग मार्कवर तुमका दिसलो. खेळ सरलो 4 ओव्हरींचो, धावसंख्या 4ची सरासरी 16. पण अजूनही पलटवार होतलो कारण गौरव गडेकर क्रीजवर उभो असा. बॉलिंग मार्कवर गणेश करंगुटकर वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक 6व्या ओव्हरीचो पहिलो बॉल. शेवटचे फक्त 12 चेंडू बाकी. क्रीजच्या कोनात जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर लंगांच्या दिशेने सर्वेशकडे. थोडीशी चूक झाली सर्वेशची. जोपर्यंत जामदार या बॉलवर किल्लेदार बनता तोपर्यंत 2 धावा. बदललो धावफलक 18 रन्सावर. 8 विकेट सध्या ऋषी कुडव स्ट्रायकर एंडवर 6 विकेट गेले, माफ करा. शॉर्ट पेज पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतात तत्पूर्वी शॉट फाईन लेगने चेंडूवर मिळवला नियंत्रण. एक सिंगल फक्त मिळालो. 18 धावा, त्यावरचो एक सिंगल 19 रन्सावर जाणारो. एकोणीस 19. गती परिवर्तन, स्टियर केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. अजूनही आरवली संघाची गणिता त्यांच्या डोक्यात असत. ही ओव्हर संपेपर्यंत जर 25-30 झाले, पुढच्या ओव्हरीतले अजून 25-30 म्हटले, 50-55 सुद्धा फायटिंग टोटल असा या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात. इव्हन 40-45 सुद्धा त्यांना एक कडक मॅच होतली, कारण संध्याकाळी या मैदानावर चेसिंग दिसतात इतक्या सोप्या नाही असा. फटको तर मोठो लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 7, 20 रन्सावर. मयुरेश जामदार आज संपूर्ण दिवसात जवळपास अर्ध्या डझनापेक्षा जास्त कॅच त्यांनी घेतली. येतानाच मग वाटतं फेविकॉल लावून इलो, फेविकॉलच्या डब्यात हात बुडवून इलो, काय गणपतीची भिंतीची खळ हाताक फासून इलो. मयुरेश, बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये तुझा नाव वरचढ असा. उद्याच्या दिवसासाठी तुका सुद्धा शुभेच्छा असत. 20 धावा 7 विकेट. आरवली संघ थोडस अडचणीत असा, बॅकफुटवर असा. कमी धावा जरी दिसले तरी सामनो रंगतदार नक्की होतलो. अजूनही इनिंगचे 8 चेंडू बाकी. स्ट्रायकर एंडवर न्यू बॅटर तन्मय. गौरव गडेकर नॉन स्ट्रायकर एंडवर. वायडी शिवरकर सटिक डॉट बॉल. यानंतर या ओव्हरीचा शेवटचा बॉल, ज्या शेवटच्या बॉलवर सिंगल घेणं गौरवला अजिबात आवडाचा नाही. शेवटच्या ओव्हरीत गौरव स्ट्राईकवर येणं असणं, त्यांनी खेळणं शेवटच्या 6 बॉलात किमान 3-4 मोठे फटके खेळणं या आरवली संघासाठी खूप जास्त गरजेचा. अजून एक डॉट बॉल निशी सरली. ओव्हर 5वी, 4ची धाव सरासरी, रन झाले 20, 7 विकेटचा पतन आणि इनिंगचे शेवटचे 6 चेंडू बाकी.
एक निसर्गरम्य असो निसर्ग संपन्न गाव म्हणजे रेडी. स्वयंभू विघ्नहर्ता गणपती गजानन सदानंद कांबळी यांच्या स्वप्नात येऊन 18 एप्रिल 1976 रोजी गणपती बाप्पान स्वतः सांगितलं, ज्या जागी डंपर अडकलो त्या जागेवरच मी असं मका बाहेर काढा. आणि माऊलीची परवानगी घेऊन 1.25 महिन्यानंतर सगळ्यांच्या समोर प्रकट झालो यो द्विभुज गणपती बाप्पा. त्या गणपती बाप्पाचं ह्यो गाव, माऊलीचा सुंदर मंदिर, यशवंतगड, रेडीची काही सुंदर निसर्गरम्य स्थळं असत, पर्यटन स्थळं, आध्यात्मिक ठिकाणं असत, जरूर भेट द्या. आणि त्याचबरोबर वेगवेगळे व्यक्तिमत्व सुद्धा या रेडी गावची, ज्यांनी रेडी गावची ओळख संपूर्ण जगात विशेष बनवली. शेवटची ओव्हर, गौरवच्या बॅटची कट, शॉर्ट थर्डमॅनच्या जागेत डॉट बॉल पियुष बर्डे. पूर्ण पेडणेकर. वेगवेगळी व्यक्तिमत्व सुद्धा या रेडी गावची ओळख असत. यामध्ये सदा स्पोर्ट्स रेडीचे मालक सदानंद धुरी ही सुद्धा रेडी गावची शान असा. उडालो कारंजो कवर्स मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पियुष बर्डे, 1 रन, दुसऱ्याचा रूपांतर, धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रनचावर. त्याचप्रमाणे सीबर्ड रेडी हे व्यावसायिक संघ सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर जयेश शिरोडकर, आशिष शिरोडकर यांच्या मालकीचो. त्याचबरोबर पीके स्पोर्ट रेडी अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये प्रथमेश कामत आमचे मित्रवर्य त्यांचा संघ सुद्धा खेळताना दिसता. त्याचबरोबर समर्थ गवंडी रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील नृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव, ही सुद्धा ओळख असा रेडी गावची. यावेळी बॅटची कट शॉर्ट थर्डमॅनवर. आणि त्याचबरोबर बरेच महागडे सनग्लासेस आणि घड्याळा अगदी रिजनेबल दरात ज्यांच्याकडून उपलब्ध होतात ते अर्णव सनग्लासेस रेडीचे मालक काका राऊत. त्याचबरोबर आमचे सरपंच रामसिंग राणे, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सभापती पद सुद्धा भूषवला. यावर्षी सुद्धा आमची सगळ्यांची अपेक्षा असा लाल दिव्याची गाडी रेडी गावामध्ये येऊची, यासाठी त्यांना शुभेच्छा. विकेट नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने रनआउटच्या रूपात. तर ही सगळी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आमच्या रेडी गावची. आणि याच व्यक्तिमत्वानी सजवलेलं हे गाव रेडी. या रेडी नगरीमध्ये चालू असलेली ही स्पर्धा सरपंच चषक रेडी 3रा पर्व. तसेच गणेश कांबळी आणि प्रसाद कृष्णाजी तुमचं स्वागत. उद्याच्या दिवसाची लढती तुमच्यासाठी पहिलो सामना उद्या असा माय माऊली रेडी विरुद्ध चालू सामन्यातील विजेतो संघ एरॉन 11 रेडी संघ, माणगाव विरुद्ध ए स्पोर्ट आरवली. त्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध निलेश 11 उभादांडा. चवाटा कोचरा विरोधात निलेश 11. तांबायो ड्रॉप परत जाहीर होतलो. ड्रॉ थोड्या वेळाने जाहीर आपण करतो परत एकदा. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही गायींची वासरा मैदानावर, ह्या गोधन सुद्धा. लॉंग ऑफ पर्यंत पोहोचलो चेंडू, 1 रन, दुसऱ्याचो इरादो तो गौरवचो. इनिंगचो आता शेवटचो बॉल संपलो आणि इनिंगची सांगता झाली. सांघिक धावसंख्या 24 आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष्य. टार्गेट 25. पहिली बॅटिंग करून आरवलीश्वर आरवली संघान धावा जमवले 24. विजयासाठी आवश्यकता 25 धावांची. थँक्यू डीजे. उद्याच्या
दिवसाचा ड्रॉ बघूया. पहिली मॅच माय माऊली रेडी बनाम माऊली केरवाडा. दुसरी मॅच एरॉन 11 रेडी माणगाव विरोधात ए स्पोर्ट अरवली. तिसरो सामनो राजाराम वॉरियर्स तवडे विरुद्ध चालू सामन्यातलो विजेतो. आणि चौथ्या मॅच मध्ये चवाटा कोचरा विरोधात निलेश 11 उभा दांडा. कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत काय मॅन फ्रॉम रत्नागिरी जयेश पोटफोडे. जयेश आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 24 धावा पहिली बॅटिंग करून धावा जमवले अरवलीश्वर अरवली टीमने. 25चा टार्गेट असा. आणि काय वाटतं जयेश या मॅच मध्ये धावांचा पाठलाग होतलो की स्ट्रगल होतला? निश्चितच. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक माईक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो चेक. ओके. सर 25 धावांचा पाठलाग करायचा. या 25 धावा या क्रिकेटच्या पटलावरती कमी पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर जिद्द इथे कमी झाल्या. या मॅच मध्ये असं वाटतं की सर्वेश नाईक आणि कंपनी या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतील. परंतु हॅलो हॅलो परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एकच सांगेन, धावसंख्या कमी असेल तर काय झालं, हिम्मत जिवंत ठेवा. धावसंख्या कमी असेल तर काय झालं, हिम्मत जिवंत ठेवा. स्कोरबोर्ड नाही ठरवत आपला विजय, संघाची जिद्दच ठरवते जय आणि पराजय. या मॅच मध्ये तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. सर एक स्पर्धा मी कव्हर करत असताना कोल्हापूरची स्पर्धा होती आणि या कोल्हापूरच्या स्पर्धेमध्ये कोतोली प्रीमियर लीग मध्ये 36 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना तब्बल 27 धावांनी संघाला पराभूत केलेलं मी पाहिलंय. म्हणजेच काय तर सांगण्याचा उद्देश एक आहे, जर आपल्याकडे जिद्द असेल, आपल्याकडे तेवढी क्षमता असेल तर त्या क्षमता इथे आपल्याला विजयाचं कारण देखील ठरतात. या मॅच मध्ये आपली क्षमता वाढवावी लागेल. धावसंख्या कमी बनवले, क्षमता वाढवावी लागेल. अगदी बरोबर. 25 पाठलाग. सलामीची जोडी. स्ट्रायकर एंडवर ओमकार, नॉन स्ट्रायकर एंडवर गणेश, बॉलिंग मार्कवर गौरव. पहिलो बॉल फ्लिकचा फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. 2 धावा तर नक्कीच या बॉलवर असा. 2चे 3 करण्याचा त्यांचा प्रयत्न असा. रनिंग बिटवीन द विकेट बघा, खूपच सुंदर. नको 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 पायलेक सको. इनिंगची सुरुवात, धावसंख्येची सुरुवात. रेडीगावच्या बऱ्याच व्यक्तिमत्वांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर आवर्जून आठवण येतात रेडी एक्सप्रेस अर्थात सिंधुदुर्ग एक्सप्रेस गौरेश कांबळीची. गौरेश सुद्धा हैसर उपस्थित असा. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत एकमात्र खेळाडू ज्याचा नाव निदान आमका त्या कागदावर तरी वाचूक मिळाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाच खेळाडूचा, आणि ता नाव होता गौरेशचा. गौरेश, तुझ्याच रेडी गावामध्ये तुझा मनपूर्वक स्वागत. इथे एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर विकेट आली. हेच करायचं आपल्याला, कमबॅक करायचं आपल्याला. या विकेटच आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न केलाय. एक तर विकेट आले, अजून 9 विकेटचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर देखील आपलं रूप दाखवत नाही. आपल्याला तेच करायचं आहे, प्रयत्न करायचे, विजयाची चव चाकायची आहे. थँक्यू 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 डीसी सर. पराभव कधी होतो, जेव्हा आपण मनातून हार मानतो तेव्हा पराभूत होतो. आणि मनात मध्ये ती जिद्द जागृत झाली तर विजय हा निश्चितच मिळतो. त्या मनातल्या पराभवाक थोडासा मागे सारूचा असा. त्या मनाक अगदी सांगूचा नाही असा की समोर पराभव असा. त्याच इराद्यान ही जोडी मयुरेश जामदार इलो हलक्याच हातान चेंडू स्टियर केलो. मालवणी भाषेतलो मौशीत जेका म्हटलं जाता. मौशीत आणि खर्शीत हे मालवणी भाषेतले नांगरणीच्या भाषेतले काही शब्द असत. या समोरच्या कुणग्यात काही तुरमाना दिसतात. भाताची म्हणजे हैसर भात शेती सुद्धा दरवर्षी केली जातात. त्या नांगरणीच्या भाषेतले हे काही शब्द, तोच मौशीत फटको एक सिंगलसाठी. त्यानंतर हे चेंडू अपस्टमच्या बरोच बाहेर.
वाईटची अपेक्षा होती. डॉट बॉल इलो पंचांचो इशारो. येस, व्हाईट यॉर्कर आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आणि तो पर्याय आपल्याला निवडावा लागेल. चांगला चेंडू आपल्याला या मॅच मध्ये जिंकायचं तर अटॅकिंग क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाला आपण पाहिलं या आधी देखील. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय मिड विकेटला, फटका केला, प्रोटेक्शन दिलं गेलं, मिड विकेटला सिंगल आले. या चुका करायच्या नाहीयेत आपल्याला. मनोधैर्य कसलं इथे मात्र आधीच गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. इथे आपल्याला संघाला साथ द्यायची आहे. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करून आपण संघाचं मनोधैर्य कमी करताय. आपल्याला कुठेतरी साथ द्यावी लागेल. ऑस्ट्रेलिया संघाला आपण पाहिलंय या आधी देखील हा ऑस्ट्रेलिया संघ आताचा नाहीये, तो जो पूर्वीचा ऑस्ट्रेलिया संघ होता रिकी पॉन्टिंगच्या काळामध्ये जेव्हा तो लढायचा तेव्हा कमी धावसंख्या देखील बनवताना पुढील संघाला तरका पोळायचा. आपल्याला देखील तेच करावं लागेल, लढावं लागेल या मॅच मध्ये. आणि याच चेंडूवरती तो लढवायाचा फटका देखील पाहायला मिळाला. कॅप शोधली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला बेदणारा तो चौकार देखील आला. चौकारांशी बदललेलो धावफलक 25 पाठलाग, रन झाले 10. आणि जयेश, ज्या प्रकारे सध्या ऑस्ट्रेलिया संघाची स्थिती असा, झिम्बाब्वे सारख्या संघाने त्याचं धूर काढलो. आणि ह्याचं कारण काय असा, ऑस्ट्रेलिया संघ जर कोकणात इलो, त्यांनी जर हय पानपाकळी ठेवली, थोडी चौकशी केली तर नड खयसा त्यांना कळतली. आणि ती नड खयाचा त्यांच्या कॅप्टनने जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा त्या वर्ल्ड कपवर पाय ठेवून जेव्हा त्यांनी फोटो सेशन केला, नड खरी थय असा. आणि त्या नडची जर भरपाई करूची झाली तर दाती तृण घेऊन शरण येऊचा लागताला. इनसाइट आउट कव्हरच्या दिशेने अपिश ड्राव पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये एका सेफ झोन मध्ये खेळलेलो फटको 2 धावेनिशी. धावसंख्या एका डझनार 12 रनचा. येस, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे इथे कौल घ्यावा लागेल आपल्या देवाचा. त्याच्यातच जोक्स पार्ट होता. आपण मॅच कडे देखील जातोय. 12 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 25चा पाठला करायचं होतं, 12 तर बनवले. 13ची आवश्यकता अजून देखील आहे. ओहो, चांगला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय. सिंगल आले तोपर्यंत डबलचा विचार केला नाहीये, हे देखील महत्वाचं आहे. सिंगल डबल धावा, आणि कारण की आपल्याला जास्त धावा बनवायचे नाहीयेत. सिंगल डबल देखील धावा बनवून आपण ही मॅच जिंकू शकतो. तोच इरादा आपल्याला फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजाला या सिच्युएशनचा फायदा घ्यायचा आहे. इथे डॉट चेंडूची आवश्यकता आहे. ओहो, फटका चांगला केलाय. जर पाहायला गेलं तर थोडासा वेगळ्या स्टाईलने, वेगळ्या दाडणीचा फटका होता. थोडस जाडू शॉट म्हणायला काही हरकत नाहीये. चांगला फटका केला, सिंगल आली. सिंगलने धावसंख्या वाढतीये. 14 धावा त्या फलकावरती. 25चा टार्गेट, फक्त 11 रन्सांची आता गरज राहिली. मिनी हेलिकॉप्टर मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खूपच लांब असा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले 2 ओव्हरी, आणि पहिल्या 2 ओव्हरीमध्ये यावेळी मयुरेश जामदार त्याला साथ देताना ओमकार बांदिवडेकर दमदार कामगिरी. पिंटल या टोपण नावान तो प्रसिद्ध असा. नॉन स्ट्रायकर मध्ये दिसतलो ओमकार 5 बॉल मध्ये 10 रन्स, मयुरेश 4 बॉल मध्ये 6 रन्सावर. शफल शॉट, दिल स्कूप, तो सुद्धा रिव्हर्स. 2 तर नक्की असतील या बॉलवर. निश्चितच 2 धावा या फलकावरती आल्यात. म्हणजे 18 धावा त्या फलकावरती जिंकण्यासाठी नाममात्र 7 धावांची आवश्यकता. म्हणजेच त्याला फॉर रिझन 7 धावा इथे मात्र बनवायचे त्या मॅच मध्ये. ओहो, पुन्हा एकदा आलटी पलटी करायचं होता, प्रयत्न तर झालाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पंचांकडे अपील केले, अपील फेटाळली, आणि त्यानंतर एक डॉट चेंडू सांगता झाली या दुसऱ्या षटकाची. 2 षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात 18. म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता 24 मध्ये नाममात्र 7ची आहे. स्विच करण्याचा प्रयत्न होतो. बरेच मालवणी म्हणी या रिव्हर्स स्वीप साठी प्रसिद्ध असत. गापताक गोरू आणि भटाक तारू अशी एक मालवणी म्हण असा, आणि ती सुद्धा या रिव्हर्स स्वीपला लागू होता. मैदानावर मगाशी थोडी गोरवा इली, आणि त्यानंतर आठवण झाली की आपण ही गोरवा मैदानावर येऊक नसत, आपण त्यांच्या चरण्याच्या जागेत ग्राउंड केलेला असा. म्हणजे वर्षभर त्यांचं वावर असता, काही दिवसांसाठी ही त्यांची जागा आपण वापरू घेतली. आणि संध्याकाळचा सत्र, थंडगार मैदान, समोरची हिरवळ, वाऱ्याची बारीकशी झुळक, आणि अशा स्थितीमध्ये गोरवा चरवक आणणं याची सुद्धा एक वेगळी गंमत. रन झाले 18, 7ची फक्त गरज. लेग साईडच्या रिचन वाईट बॉल, आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारे शेजारी. मी मनपूर्वक आभार मानतोय आदरणीय सरपंच रामसिंग राणे साहेब, या स्पर्धेत मला समालोचनाची संधी दिलात. आणि त्याचबरोबर मनपूर्वक आभार असत अर्णव सनग्लासेस रेडीचे मालक काका राऊत
या स्पर्धेसाठी अगदी आग्रहाचं आमंत्रण. बादल तू येऊचा तुका येऊचा एका दिवसासाठी तरी ये. इतक्या आग्रहाचा जीवापाड अगदी आपुलकीचं आमंत्रण देऊन जे माका या स्पर्धेसाठी घेऊन इले आहे. अर्णव सनग्लासेसचे मालक काका राऊत तुमचे सुद्धा अगदी मना काळजाचून आभार. या 2 रनसांची रन झाले 21, फक्त 4ची गरज. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर बनवले गेलेत 21 धाव फलकावरती लागले जातात. नाममात्र 4ची आवश्यकता. ओहो हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडस जर पाहायला गेलं तर एक रिफ्रेशिंग मूडची आवश्यकता आहे आणि तो रिफ्रेशिंग मूड आपल्यासाठी आहे. इथे सिद्धी श्रीतेज करंगुटकर यांच्यासाठी यांच्याकडचा चहा स्पेशल चहा जर प्याला तर रिफ्रेशिंग मूड होईल. आणि त्याचबरोबर आईस्क्रीम पार्लर देखील आहे आणि या आईस्क्रीम पार्लरला घेऊन आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आपण जर आईस्क्रीम खाल्ला तर निश्चितच आपण कमबॅक देखील करू शकता. एकतर्फी चाललेलो सामनो अगदी विजयाची औपचारिकता बाकी. धावसंख्या स्थिरावलेली 23 रनचा वर, फक्त 2ची गरज. फक्त 2 रन. स्वीपचा फटको, शॉर्ट फाईन लीगच्या रिक्षेन धावसंख्या बरोबरीत. धावसंख्या बरोबरीमध्ये म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. औपचारिकता पूर्ण करण्याची वेळ आता मात्र आली. सिंगल पाहिजे आणि त्यानंतर सुपर 8चा कोटा इथे मात्र पूर्ण होणार आहे. आतापर्यंत 7 संघांनी आपली योग्यता इथे मात्र सिद्ध केली या स्पर्धेच्या दरम्यान. आणि तो 8वा संघ कोणता असेल तो देखील पाहायचा. आतापर्यंत 7 संघ मिळाले. त्यामध्ये आयरॉन 11 रेडी संघ, माऊली 11 केरवाडा संघ, राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, निलेश 11 रेडी उभादांड्याचा संघ, त्यानंतर माय माऊली रेडी संघ. 6वा संघ आपल्याला मिळाला डबल स्पोर्ट्स आरवली संघ. 7वा संघ आजच्या दिवसामध्ये मिळाला तो म्हणजे चव्हाटा कोचरा संघ. आणि यानंतर आपल्याला 8वा संघाचा जो कोटा पूर्ण करायचा होता तो आपण केलाय पूर्ण या स्पर्धेदरम्यान. 8वा संघ आपल्याला मिळालाय तो म्हणजेच मिळणार आहे. अजून 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धाव कंप्लीट करायची आणि 8वा संघाचा तो कोटा आहे तो कंप्लीट करायचा आहे. मयुरेश जामदार षटकार मारून सामनो पूर्ण करण्याचो मयुरेशचो इरादो हुकलो. मालवणीत सांगाचा तर करूक गेलो नरकासूर आणि तयार झालो संकासूर. मयुरेश बाद झाल्यानंतर त्याच्यासाठी टाळी वाजले कारण अजून एक खेळाडू भागलो. त्याका बॅटिंग करूक गावली. 1 रनसाची गरज. अजून एक विकेट. अजून एक खेळाडू येतलो मैदानावर जे का बॅटिंग करू गावतली. आणि कोण येता? सूरज. एका धावेसाठी अजून देखील प्रतीक्षा आहे. आज जर प्रयत्न आधी केला असता तर निश्चितच विजय कदाचित आपल्या बाजूने चुकला असता, परंतु ते प्रयत्न झाले नाही आहेत आणि म्हणूनच संघ पराभवाच्या काळीमध्ये ढकलला गेलाय. नाममात्र 1 धावांची आवश्यकता आणि 8वा संघ इथे मात्र आपल्याला मिळणार आहे जो या स्पर्धेमध्ये सुपर 8ची फेरी गाठणारा संघ आहे. 7 संघ आतापर्यंत झालेत. 8वा संघ कोणता असेल त्यामध्ये ही लढत आहे. सध्याच्या घडीला वर्चस्व अंशिका स्पोर्ट्स रेडी. हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ती धाव आले. बॅटच्या स्वरूपामध्ये नाही आले ती धाव, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आले. आणि याच बरोबरीने 8वा संघ आपल्याला मिळालाय हंसिका स्पोर्ट्स रेडी निर्वाडा संघ जो या स्पर्धेमध्ये 8वा संघ ठरलाय सुपर 8ची फेरी गाठणारा. उद्याच्या दिवसामध्ये हे सर्व संघ जे 8चे संघ आहेत ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. सुपर 8 साठी हे पात्र झालेले संघ आहेत. उद्याच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचचा सामनावीर कोण आहे हे देखील पाहावं लागेल. या मॅचचा सामनावीर एक गोलंदाज असेल कारण का गोलंदाजी प्रभावी ठरली. सामनावीराच्या घोषणा होते तोपर्यंत उद्याचा ड्रॉ बघूया. उद्याच्या मॅचेस याप्रमाणे राहतील. पहिला सामना माय रिपोर्टिंग टायमिंग असेल 9:15 वाजता टॉस होईल. 9 वाजता सामन्याचा पहिला चेंडू पडेल. दोन्ही संघ नोंद घ्या. माय माऊली रेडी आणि माऊली केरवडा. दुसरा सामना असेल एरॉन 11 रेडी माणगाव बनाम ए स्पोर्ट आरवली. हा दुसरा सामना.
तिसरा सामना राजाराम वॉरियर्स तवडे बनाम हंसिका स्पोर्ट निरवडे रेडी. आणि चौथा सामना चव्हाटा कोचरा बनाम निलेश 11 उभादांडा. हे उद्याच्या दिवसाच्या या 4 लढती, प्रारंभिक लढती क्वार्टर फायनलच्या, त्यानंतर 2 सेमीफायनल, एक ग्रँड फिनाले, संध्याकाळचं सत्र असेल. सरपंच चषकाचा 3ऱ्या वर्षाचा पर्व. हा सूर्य अस्ताच्या दिशेने जातोय. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्यांची जणू ही सावली. हा मध्यान्नीचा सूर्य हळूहळू पश्चिमेच्या दिशेने अस्ताकडे जातोय, क्षितिजाच्या दिशेने तो जाईल. आणि हा सूर्य अस्ताकडे जात असतानाच उद्याचा दिवसाचा सूर्य जेव्हा उजाडेल तेव्हा आपल्या समोर असतील या 4 लढती. सरपंच चषक रेडी 2026, तिसरं पर्व, अंतिम दिवस. माय माऊली रेडी विरोधात माऊली केरवाडा. एरॉन 11 रेडी माणगाव बनाम ए स्पोर्ट आरवली. राजाराम वॉरियर्स तवडे बनाम हंसिका स्पोर्ट